काय वरने त्याच्याने सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर। सहज लीळे उदकी वह्या तुम्ही रक्षिल्या निज सत्ते। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर। निळामणे धराला हाती तरी द्याल मती निरूपमा। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर। रवीचा प्रकाश तोची निशी घडे नाश। रवीचा प्रकाश तोची निशी घडे नाश। झाल्या बहुवस तरी त्या काय दीपिका। आता हाची वसो जीवी माझे अंतरी गोसावी। होऊ येती ठावी काय वर्मे त्याच्याने। सवे असता धनी आड येऊ न शके कोणी। सवे असता धनी आड येऊ न शके कोणी। नलगे विनवणी पृथकाची करावी। जन्माची या गती येणे अवघ्या खुंटती। कारण ते प्रीती तुका म्हणे जवळी। आता हाची वसो जीवी माझे अंतरी गोसावी। होऊ येती ठावी काय वर्मे त्याच्याने। जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील क्रमाने आलेला 877 क्रमांकाचा हा अभंग असून प्रस्तुत अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराज परमार्थ साधनेची वर्म कशामुळे आपल्या हाती येतात आणि अशा प्रकारचा परमात्मा हृदयात येण्याकरता हृदयात परमात्म्याचं येणं कशाप्रमाणे असतं आणि त्यामुळे मनुष्याचं जीवन परमार्थ गतीला वेगानं जाऊन पूर्णतेपर्यंत कसं जाऊ शकतं ही गोष्ट स्वतःच्या अनुभवानं तुकाराम महाराज सांगतात। दृष्टांत दिले दोन दृष्टांतानं अगदी व्यवहारातले दृष्टांत। रवीचा प्रकाश तेणे निशी घडे नाश। मनुष्याचं अंतःकरण भगवंतानं वसलेलं आहे। प्रत्येकाच्या अंतःकरणात परमात्मा आहे। चैतन्य रूपानं आहे, प्रेरणा रूपानं आहे, जीव रूपानं आहे, साक्षी रूपानं आहे, चेता रूपानं आहे, केवल निर्गुणच असं त्याचं स्वरूप आहे। पण ते स्वरूप सामान्य आहे। सामान्य आहे। जोपर्यंत भगवंताचं सामान्य स्वरूप हृदयात आहे आणि त्याच्याकडे दृष्टी न जाता आपण इंद्रियांच्या द्वारा बाहेरचाच व्यवहार फक्त करीत आहोत तोपर्यंत आपल्याला तो असून नसल्यासारखा आहे। त्याचा असून उपयोग नाही। आपण जगतोय एवढंच, जिवंत राहतोय, जगतोय, खातो पितो लेतो नेसतो भोग भोगतो आणि एक दिवशी निघून जातोय। जसं आलं तसं आपण निघून जातो। त्याचा आपल्याला उपयोग होत नाही। त्याच्या प्राप्तीची साधनं आपल्याला समजत नाहीत। त्याच्या
प्रसन्नतेची वर्म आपल्याला कळत नाहीत आणि आपल्या अंतःकरणात अज्ञानाचा म्हणा, मायेचा म्हणा, अविद्येचा म्हणा, अंधकार असा भरलेला असतो. अंधकार भरलेला असतो. तुम्ही बघा, रात्री असो दिवसा असो, डोळे झाकले, आत काय दिसतं? काही नाही दिसत. सगळा अंधार, आतही अंधार, बाहेरही अंधार, अशी गोष्ट. पण अशा प्रकारचं जीवन जगणं आणि आत प्रकाश न होता असं अंधाराचं जीवन जगणं, अज्ञानाचं जीवन जगणं, अशा प्रकारचं हे जगणं माणसाला धोक्याचं आहे. म्हणून याच शरीरात अशी व्यवस्था आहे, या शरीरात अशी व्यवस्था आहे की याच शरीरात परमात्माचा जर विशेष प्रकाश आपल्या झाला तर आपल्याला सगळं काही कळू लागतं, सगळं काही ठाऊक होतं, सगळं काही दिसू लागतं आणि सगळं काही प्राप्त करता येतं. हा महत्त्वाचा विचार आहे, हा अतिशय महत्त्वाचा. जोपर्यंत रात्र असते, गडद रात्र असते, अंधारी रात्र असते, अमावस्येची रात्र असते, अंधारी रात्र असते, त्यावेळेस किती भयानक वाटतं हो, खूप भयानक वाटतं. आणि तीच रात्र निवळत गेली, उजळत गेली, त्याच्यात पहाट उजळली, पूर्व दिशा उजळली, लाली आली त्याच्यावर आणि सूर्यनारायणाचे दिव्य किरण जर दिसू लागले तर तोच आसमंत, तोच भाग, तोच रात्रीचा भाग दिवसाच्या मांगल्याने सजला जातो. हे जसं जगातलं आहे तसंच अंतःकरणातलं आहे. शरीर संयोगाची ये राती, माझी धावता सडिया आयती, तव कर्मक्षयाची पाहती पहाट झाली, तैसीची गुरुकृपा उखा उजळली, आणि ज्ञानाची ओतपली पडली, तेथ साम्याची वृद्धी उघडली तयाची दृष्टी. काय जबरदस्त वर्णन. बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वविधी स महात्मा सुदुर्लभ. सगळं सांगणार नाही, परंतु शरीर संयोगाची राहते. मी शरीर आहे, मी देह आहे, मी अमुक नावाचा आहे, हा जो जीवात्म्याला शरीराचा जो संयोग आहे, त्या संयोगात जोपर्यंत तो आहे तोपर्यंत ती रात्र आहे, अंधारी रात्र आहे, भयानक रात्र आहे, अतिशय भयग्रस्त करणारी रात्र आहे, शरीर संयोगाची रात्री. पण जर साधक असू आपण तर माझी या रात्रीमध्ये सडिया आयती धावता, शरीर संयोगाच्या रात्रीत थोडी थोडी साधना करीत आपण जेव्हा धावत असतो, म्हणजे साधनेच्या मार्गाने चालत असतो, त्यावेळेला हळूहळू हळूहळू इकडे जशी पहाट होते त्याप्रमाणे कर्मक्षयाची पहाट झाली. कर्मक्षय, जोपर्यंत कर्म जबरदस्त आपल्याला तोपर्यंत मध्यरात्र वाटते, पण ते कर्माचा क्षय आपण जर कर्म भगवंताला समर्पण करून सत्कर्म करीत समर्पण करीत गेलो तर शरीर संयोगाच्या रात्रीतून पहाट होते. पहाती पहाट म्हणजे थोडीशी पहाट होते, चांगल्या बऱ्या प्रकारची पहाट होते. पहाट झाली. मग काय होतं? तैसीची गुरुकृपा उखा उजळली. मग उषक्काल होतो. पहाट म्हणजे साधारण 4 वाजण्याची वेळ, तांबडं फुटण्याचे थोडं अगोदर. मग कर्मक्षयाची पहाट झाली की पुढे गुरुकृपेची उषा उजळते, म्हणजे लाली येते. ज्ञानाची ओतपली पडते, थोडीशी उष्णता निर्माण होते, आणि साम्याची वृद्धी उघडते, म्हणजे साम्यरूपी समदृष्टी, समदर्शन, भगवंताचं दर्शन घडणं हे सूर्य होतं आपल्या जीवनात. आणि मग सगळी सृष्टी मंगलमय दिसू लागली बाहेर, त्याप्रमाणे आतही सगळा परमात्मा दिसू लागतो, असं वर्णन आहे. आणि जोपर्यंत सूर्य उगवला नाही तोपर्यंत रात्र जरी असली तरी कधी तारका असतात, कधी चंद्र असतात, कधी दिवे लावलेले असतात. म्हणजे सूर्याच्या अभावाच्या वेळी मनुष्यांना व्यवहार करण्याकरता केलेली ही टेम्पररी व्यवस्था आहे. पौर्णिमेच्या जवळजवळ मागे पुढे चंद्र असतो, तारका असतात, त्याच्यात एवढा उपयोग होत नाही, पण किंवा आपण दिवे लागतो.
10, 20, 100, 1000, लाख किती लावा. तुकाराम महाराज म्हणतात, रवीचा प्रकाश तोची निशी घडे नाश. सूर्याचा प्रकाश जेव्हा येतो त्यावेळेला रात्रीचा नाश घडतो. सरळ आपल्याला माहिती आहे. रवीच्या नावे निशीचा नाश, उदयो होताच प्रकाश. आता कैचा आम्हा दोष, तू जगदीश कैवारी. नाट प्रकरणाच्या अभंगात महाराज म्हणतात की रवीचं नाव आलं, पूर्व दिशेवर रवीचं नाव सूर्य आला की निशीचा नाश होतो. त्याप्रमाणे आमच्या जीवनात ज्या वेळेला भगवंत रवीचा सूर्यासारखा उगवतो त्यावेळेला आम्हाला कुठला दोष राहत नाही. आता कायचा आम्हा दोष, तू जगदीश कैवारी. जगाचा ईश आमचा कैवारी झाला, अशी गोष्ट. म्हणून त्याप्रमाणे आणि जोपर्यंत सूर्य उगवत नाही तोपर्यंत तुकाराम महाराज म्हणतात, झाल्या बहुबस तरी काय त्या काय देतील. दिव्याचा उजेड किती असतो, तात्पुरतं असतं. काहीतरी दिवा घ्यायचा किंवा ट्यूब लावायची किंवा मेणबत्ती लावायची, हे तात्पुरत्या प्रकाशाच्या योजना आहेत. बरं का. किती 4 भिंती 10 बाय 10ची रूम असली, एक ट्यूब लावली, त्याच्या आकाराचा सगळा प्रकाश त्या ठिकाणी झाला. होय की नाही. हे तात्पुरतं आहे. सूर्यप्रकाशाची योजना भगवंताने कशी केली आहे, कशी केली आहे. एका रूममध्येच प्रकाश पडतो? नाही नाही नाही. गल्लीत, गावात, जंगलात, जिल्ह्यात, प्रांतात, सगळ्या भारतात नाही, सगळ्या जगात, सगळ्या पृथ्वीवर नाही, अनेक लोकात. आणि तो कुठून पडतो खरंच आपण रोज पाहतो म्हणून आपल्याला वाटत नाही. नाही तर हा चमत्कार आहे एक प्रकारचा. शास्त्रज्ञ म्हणतात 9 कोटी मैलावर सूर्य आहे. इथून किती मोठा आहे, किती तेजस्वी आहे, किती दाहक आहे. इतक्या लांबून हा प्रकाश येतो. एका सेकंदाला 3 लाख किलोमीटर या वेगाने तो येतो आणि येऊन व्यवस्थित आपल्याला प्रकाश दिसतो. सूर्याला माहिती काय हे गाव कोणतं आहे, हे घर कोणतं आहे, कोण कोण बसलं आहे त्याच्यात? नाही ना, नाही. त्रैलोक्य उजळून टाकण्याची शक्ती एकट्या सूर्यनारायण. एक दिवस लावलाय ना, हा एक दिवस लावलाय. 16व्या अध्यायात माऊलींनी मावळीचे विश्वाभासू नवल उदेला चंडांशू, चंडांशू म्हणजे सूर्य. तर माझ्या जीवनात गुरुकृपेनं सूर्य उगवलेला आहे असं ते म्हणतात. आणि 16 ओव्यात 16 प्रकारचं रूपक त्या ठिकाणी सांगितलं आहे. त्याच्यात त्या ठिकाणी म्हटलंय भुवन दिवा. सूर्याला काय म्हटलंय? भुवन दिवा. आपल्या भुवनात, आपल्या दिवाणखाण्यात आपण जसं एखादा दिवा लावतो, दिवाणखाणं उजळतो, त्याप्रमाणे हे भुवन म्हणजे त्रिभुवन, हे त्रिभुवन उजळून टाकावं असा दिवा भगवंतानं लावला आहे. त्याला तेल वात, त्याला अग्नी कोण लावतं, त्याला वारेने तो भिजतो का नाही, त्याचं तेल संपल्यावर काय होतं, काही आहे? काही नाही, काहीच नाही. मला लहानपणी वाटत होतं आता हे सूर्य माझ्या आयुष्यात कुठपर्यंत राहतोय आणि तो गेल्यावर कसं करावं आता, असंच वाटायचं. सूर्य दिवा आहे, दीप आहे. यालाही तेल आहे बरं, यालाही तेल आहे. जे सदाचारी भूदेव ब्राह्मण देवता रोज संध्येच्या वेळेस अर्घ्यप्रदान देतात, त्यामुळे सूर्यनारायणाला शक्ती येते. आणि त्यामुळे सूर्यनारायणाच्या विरोधात असणारे जे राहू केतू वगैरे ग्रह आहेत, जे विरोधक आहेत, त्या विरोधकाला त्या अर्घ्य जलामुळे वज्रासारखे फटके अशा प्रकारचं बसतात असं शास्त्रात वर्णन आहे. अशी गोष्ट आहे, अशी गोष्ट आहे. म्हणून सृष्टीला जगविण्यासाठी, सृष्टीला वाढविण्यासाठी हे चंद्र सूर्य वगैरे हे सगळं आहे. आणि यांना बळ देण्याकरता मनुष्याकरता थोडी थोडी उपासना, थोडी थोडी साधना अशी सांगितलेली आहे. असं परस्परं भावयंतः, ज्याचं ओतप्रोत चिंतन अशा प्रकारचं आहे. ओतप्रोत चिंतन माऊलींनी, तुकाराम महाराजांनी आता हे सांगितले तेच माऊलींनी सांगितले. दीप दीपिका शशी तारा होतुका कोटीवरी रे, परी नसरे निशी नुगवे दिवसू, दिनकर नाथे जया परी रे, त्याप्रमाणे नुद्धरिजे नुद्धरिजे गोपाळे.
इथे जसा दृष्टांत आणि सिद्धांत आहे ना, तोच दृष्टांत तोच सिद्धांत माऊलीने केला आहे, अशी गोष्ट आहे. सूर्य काय करतो तर सूर्य दिव्य प्रकाश देतो. त्याला वाटतं, त्याला माहिती नाही कोणत्या घरातून कोणत्या ह्याच्यात आहे, तो त्रैलोक्य उजळतोय, सगळं त्रैलोक्य उजळतो. पण त्या त्रैलोक्यात एक एक लोक, एक एक खंड, एक एक देश, एक एक प्रांत, एक एक जिल्हा, एक एक तालुका, एक एक गाव, आणि त्या गावातलं एक एक घर, अंगण आणि घर हे तो व्यापून टाकतो. इतकंच नाही, प्रत्येक माणसाला व्यापतो. म्हणजे जगातल्या प्रत्येक प्राण्याशी सूर्यनारायणाचा संबंध आहे. कारण त्याच्या डोळ्याला दिसतो प्रकाश, तो सूर्याला दिसतो प्रत्येकाला. पुढे ऐका, सूर्य बाहेरून आपल्याला प्रकाश देतो. सूर्य डोळ्याची देवता आहे, म्हणजे प्रत्येकाच्या डोळ्यातलं तेजही सूर्यच आहे. म्हणजे आपण सूर्य जे पाहतो ना, ते सूर्याच्याच तेजाने पाहतो. डोळ्यातल्या सूर्याच्या तेजानं बाहेरच्या सूर्याचा प्रकाश आपण पाहतो. डोळेच नसले तर काय पाहिजे, की अंधा लागी डोळ्याशी सूर्य आला, माऊली म्हणतो. म्हणून डोळ्यातल्या तेजाच्या रूपानं आपण त्याचा प्रकाश पाहतो, नाही तर आपल्याला दिसणार नाही. असून उपयोग काय, आंधळ्या माणसाला ती ही ओतपलीच घ्यावी, वाचून प्रकाश शिकायचा, अशी गोष्ट माऊली बोलले. म्हणून डोळ्यात अजून काय, अजून आपला जठर प्रदेश आणि सगळ्या अंगातली जी ऊर्जा आहे, जी उष्णता आहे, ती उष्णता आहे म्हणून आपण जगतो. लक्षात आलं का? अगदी हृदयातली चेतनाही सूर्यनारायण, आणि आपल्या मेंदूतला जो ज्ञान प्रकाश आहे तो सूर्यनारायण. डोक्यातला ज्ञानप्रकाश, हृदयातली ऊर्जा, हृदयापासून सगळ्या शरीरातली, आणि डोळ्यातलं तेज, या तीन प्रकारानं सूर्य आपल्या आतून प्रकाश करतो. आणि आतल्या प्रकाशमान असलेल्या या देहरूप जीवाला बाहेर वर्तन करण्याकरता बाहेर दिवा लख्ख असा मर्क्युरी लॅम्प लावला आहे भगवंताने, आणि तो आपल्याला प्रकाश करतो. आणि त्यामुळे आतला अंधार जातो, म्हणजे आपल्याला जिवंतपणा येतो. हृदयातल्या ऊर्जेनं जिवंतपणा येतो, या डोक्यातल्या ऊर्जेनं जाणीव येते, आणि या इंद्रियातल्या, या डोळ्यातल्या तेजानं बाहेर बघण्याची वृत्ती निर्माण होते. असं आत तीन प्रकारानं काम सूर्यनारायण करतो, आणि बाहेर हा प्रकाश करून ही सगळी ऊर्जा करतो. त्यामुळे सगळ्या वनस्पती, त्यामुळे सगळी पिकं, त्यामुळे सगळे रस अशा प्रकारचे तेजस्वी होतात. म्हणजे माणसाचं जगणं, सूर्य उगवला नाही माणूस जगणार नाही, अशी गोष्ट आहे. त्याचप्रमाणे आत्मा नावाची जी वस्तू आहे, परमात्मा नावाची जी वस्तू आहे, ती वस्तू सुद्धा अशीच आहे. हृदयात त्या ठिकाणी जीवात्मा, हृदयात आत्मा आहे, मस्तकात ज्ञान आहे, डोळ्यात तेज आहे, आणि सूर्यालाच आत्मा म्हटलंय उपनिषदांनी. लक्षात आलं का? सूर्यालाच आत्मा म्हटलंय, म्हणजे परमात्मा सूर्याच्या रूपाने येतो. हा दृष्टांत सिद्धांताचा संगम आहे, लक्षात ठेवा, अशी गोष्ट आहे. आणि तुकाराम महाराजांचे प्रमाण आहे, जगी जगदीश शास्त्रे वदती सावकाश. त्याप्रमाणे शेवटी म्हणतात, सूर्याची या परी तुका लोकी क्रीडा करी. सूर्य ज्याप्रमाणे बाहेरून आपल्याला सगळीकडे आवरून आपल्याला प्रकाश देतो, उष्णता देतो, आणि आत येऊन आत्ता सांगितलेल्या 2-3 प्रकारांना आपल्याला हे करतो, त्याप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात की मी आता केवळ देहधारी नाही राहिलो, मी त्या सूर्याच्या सारखा तुमच्या आत सर्वांतर्यामी झालो आहे, आणि सर्वांच्या अंतरात येऊन स्वात्मरूपानं सगळ्यांना आतूनही प्रेरणा देतो आहे, आणि बाहेरूनही या ज्ञानाचा प्रकाश तुम्हाला माझ्या या विचारद्वारा त्या ठिकाणी देतो आहे. सूर्याची या परी जगी जगदीश शास्त्रे वदती सावकाश. काय असे सगळे चरण आहेत, आणि त्याप्रमाणे सूर्य करतो तसा सूर्याची या परी तुका लोकी क्रीडा करी. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात की रवीचा प्रकाश झाला की निशीचा नाश घडतो, आणि त्यावेळेला जरी बहुबस दीपिका झाल्या तरी त्या रात्रीचा नाश करत नाही.
अंधारात थोडंसं काम करण्यापूर्वी पुरती ऊर्जा किंवा उजेड आपल्याला देतात थोडासा, त्यांचाही उपयोग आहे, पण तात्पुरता उपयोग आहे. रात्र नाहीशी करण्याकरता दिव्यांचा उपयोग नाही, तारकांचा उपयोग नाही, चंद्राचा पण उपयोग नाही, कारण चंद्रसुद्धा परप्रकाशितच आहे, स्वयंप्रकाशित नाही. स्वयंप्रकाशित सूर्य आहे. शास्त्राची भाषा त्याच्याही पलीकडची आहे. सूर्याला सुद्धा परमात्मा प्रकाश देतो. आदित्या नामहम विष्णू रौषुमान रविरंशुमान असं म्हटलं. तेव्हा सूर्य किंवा सूर्यात असलेलं आत्मस्वरूप हे आपल्याला प्रकाश देतो. त्यावेळेला निशी म्हणजे रात्र निघून जाते. दिव्याचा तिथे उपयोग नाही. त्याप्रमाणे तुकाराम महाराजांना सांगायचं आहे की आपल्या अंतःकरणातला जो परमात्मा आहे तो सूर्यासारखा उगवायला यावा, अशी गोष्ट. सूर्यासारखा उगवावा. आता हाची वसो जीवी माझे अंतरी गोसावी. बरं का, आता हाची वसो जीवी माझ्या जीवाच्या ठिकाणी गोसावी म्हणजे मालक, पीठ मागणारा नाही. पीठ मागणाऱ्या गोसाव्याला आपण भिकारी समजतो, भिकारी नसतो तोही. पण गोसावी म्हणजे सगळ्या इंद्रियांचा मालक, इंद्रिय मन बुद्धी ज्याच्या ताब्यात आहेत असा साधू, त्याला गोसावी म्हणतात. म्हणून महाराजांनी म्हटलंय काय काम करू द बंदीखानी तुका म्हणे केले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. गोसावी शब्दाची व्याख्या आहे इंद्रियांचे धनी. तर आपल्या इंद्रियांचा धनी कोण आहे? आपल्या जीवनाचा धनी कोण आहे? तर गोसावी नाम परमात्मा श्रीहरी आहे, अशी गोष्ट आहे. पूर्वी खेड्यापाड्यामध्ये बायकांची बोलण्याची सवय होती असे की माझे धनी आज यायचेत म्हणून. खूप दिवस गावाला गेलेत, माझे धनी आज येणार आहेत. माझी धनी म्हणजे मी ज्यांचं धन आहे, मी ज्यांची अंकित आहे, मी ज्यांची अर्धांगिनी आहे, मी ज्यांची धर्मपत्नी आहे, ते माझी धनी आहेत. म्हणजे माझी संपूर्ण मालकी त्यांना आहे, अशा प्रकारचं. धनी मला पण पंढरपूरला ज्ञान ती विठुमाऊली दाखवा की एकदा, असं ती पत्नी म्हणते त्या पतीला. असो, तेव्हा अशा प्रकारचा गोसावी म्हणजे मालक. तर जगाचा मालक, जगाचा स्वामी, तसा शरीराचा अंतर्बाह्य असलेला मालक आणि जीवाचा मालक तोच परमात्मा आहे. तर तो माझ्या जीवी वसो, माझ्या जीवी वसावा, राहावा. तुकाराम महाराज आपल्या सगळ्यांचंच प्रतिनिधित्व घेतात. आपणही तीच प्रार्थना करायची की माझ्या हृदयामध्ये आपण येऊन बसा, असं देवाला बसायचं. बसो मे नयनन मे नंदला, मीराबाई म्हणते, माझ्या नयनात माझ्या हृदयात येऊन बसा आपण. तर माझे जीवी तो गोसावी बसो. तर प्रश्न येईल की आपण आत्ताच बोललो ना की प्रत्येकाच्या हृदयात आहे म्हणून, मग बसो म्हणण्याची काय आवश्यकता आहे? साक्षी प्रत्येकाच्या ह्याच्यात आहे तरच आपण जिवंत आहे, तो आहे म्हणून. तर तो आहे, पण तो गुप्त रूपानं आहे, तो अदृश्य रूपानं आहे, तो अज्ञानाच्या पडद्याच्या आड आहे. त्याला आपण दिसतोय पण आपल्याला तो दिसत नाही. तो आपलं सगळं पाहतोय पण आपल्याला त्याचं काही दिसत नाही. तर ज्या वेळेला आपण त्याची भक्ती करायला लागतो, ज्या वेळेला आपलं वागणं बोलणं चिंतन करणं त्याला पसंत होतं, त्यावेळेला तो हळूहळू तोंड असं किलकिले डोळे करून बाहेर करून आपल्याला पाहायला लागतो आणि आपल्याला दिसायला लागतं, तो प्रगट होत असतो. सूर्य तसा पूर्व क्षितिजावर हळूहळू प्रगट होतो, त्याप्रमाणे आपल्या अंतःकरण देशात आपलं बोलणं वागणं आपली साधना त्याला जर पसंत पडली तर तो आपल्यात स्पष्ट होऊ लागतो. आणि असा स्पष्ट होवो असं म्हणतात. आता वसो आता वसो ऐसा वसो ऐसा माझे जीवी. वसो काय होईल त्याच्या बसल्याने, त्याच्या माझ्या अंतरात येण्याने काय होईल त्याचं उत्तर आहे, होऊ येती ठावी अवघी वर्णे त्याच्याने. तर त्याच्या प्राप्तीकरता, जन्ममरण संपविण्याकरता, सगळी दुःख नाहीशी करण्याकरता, या जगाचा जीवाचा भ्रम नाहीसा होण्याकरता आणि भ्रमरहित
भगवंताचं शुद्ध ज्ञान आपण स्वतः होण्याकरता जी जी साधनेची वर्म आहे, जी जी कळवून घेण्याची वर्म आहे, जी जी वापरण्याची वर्म आहे, जी जी साधनेची वर्म आहे, ती वर्म आपल्याला आपोआप कळायला लागतात पुढच्या साधनेसाठी. म्हणून अगोदर साधना करताना भगवंताला अनुकूल करून, हृदयात तो आहे अशी भावना करून, त्याची साधना करून त्याला प्रगट करावं लागतं. तर प्रगट होऊ येती वर्मे काय, होऊ येती ठावी काय वर्मे त्याच्याने वर्म ठाऊक होतात आणि मग पुढच्या साधनेकरता तो आपल्या बरोबर असतो, अशी गोष्ट आहे. किंवा आपण साधन करीत असताना भगवान आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे, तो खूप दूर अशा प्रकारचा आहे आणि मग तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. कसं जावं, इकडून जावं का तिकडून जावं, कोणाला विचारावं, असं नाही. आपण साधन करीत असताना एक गोष्ट लक्षात ठेवावी आणि विश्वास ठेवावा संतांच्यावरती, की आपण देवाकडे जेव्हा जायला लागतो त्यावेळेला देव आपल्या बरोबरच असतो आणि आपली प्रामाणिक इच्छा आणि चिकाटीचे प्रयत्न आणि प्रचंड विश्वास, ऐका, प्रामाणिक इच्छा की मला आता देवच प्राप्त करायचा, दुसरं काही प्राप्त करायचं नाही, ही प्रामाणिक इच्छा, चिकाटीचे प्रयत्न, जीव तोडून केलेले प्रयत्न आणि या प्रयत्नात भगवान सहाय्य करून हे मला मिळवून देईल हा त्याच्यावर असलेला नितांत विश्वास. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांची. म्हणून भगवंतावर विश्वास, चिकाटीचे प्रयत्न आणि प्रामाणिक परमेश्वर प्राप्तीची इच्छा, या तीन गोष्टी आपल्याजवळ असल्या आणि आपण साधना करायला लागलो की विठ्ठल आपल्याबरोबर असतो. ध्रुवाला आईनं उपदेश केला, ध्रुव निघाला, राजपुत्र आहे, एकटा निघाला, कोणी बरोबर नाही, कोणाला रस्ता विचारायला कोणी नाही, कुठं जायचं हे ठरलं नाही, काय करायचं हेही ठरलं नाही. तुम्ही म्हणा किती वेळेपण आहे. अहो, आपल्याला प्रवासाला जायचं असेल तर आपण गाडी ठरवतो, माणूस बरोबर घेतो, आधी त्यांना फोन करतो, मॅप लावतो, तो मॅप आपल्याला नेऊन घालतो, व्यवस्था असते सगळी. मला सांगा ना, भगवंताचा साक्षात्कार करवून घेणाऱ्या 5 वर्षाच्या त्या बाळकानं काय व्यवस्था केली होती पुढे. कुठे जायचं माहीत नाही, तो परमात्मा कसा प्राप्त होईल, काय साधना करायची तेही माहिती नाही आणि करायची जिद्द मात्र धरली, आईनं पाठवून दिलं, तोही गेला, राजाच्या म्हणण्याने नाही आला परत. मग काय झालं, परमात्मा त्याला झेलण्याकरता पुढे तयार असतो. तो म्हणतो माझ्याकडे येण्याकरता तू 1 पाऊल टाक, मी 10 पावलं तुझ्याकडे येतो. एखादी आई आहे, अशा पायऱ्या कठडे वगैरे आहेत मध्ये आणि ती तिकडे आणि बाळाला ये म्हणते आणि बाळ चाललंय. बाळ जसं चालतं तसं ती त्याचं संगोपन तिथून करते, नाही तर धावत येते, त्याला उचलून घेते, काहीतरी करते. त्याप्रमाणे भगवंताने देवर्षी नारदांना प्रेरणा द्यावी, मग नारद त्याला भेटावे, मग त्यांचा संवाद व्हावा, त्यात नारदाने परीक्षा घेऊन दिली, त्यात उतरावं आणि त्याला मार्गदर्शन करावं. तत्तात गच्छ भद्रंते यमुनायास्तटं शुचिः पुण्यम मधुवनम यत्र सान्निध्यम नित्यता हरेः. जा वृंदावनात जा, तिचं नित्य हरीचं सान्निध्य, हरीचं वास्तव्य आहे. यमुना तटावर पवित्र रमण रेतीच्या याच्यात त्या ठिकाणी तू साधना अशा प्रकारानं कर, देव तुला भेटेल. ही व्यवस्था कोणी केली? ही व्यवस्था ध्रुवानं नाही केली, ही सुनीतीने नाही केली, ही त्या उत्तानपाद राजाने नाही, कोणीच नाही केली, भगवंतानं केली. म्हणून नितांत विश्वास लागतो तो याकरता की भगवान माझ्या बरोबर आहे, मी जसं करतो तशी तो पुढे व्यवस्था करतो. आधीच काय तो गडी आहे काय आपल्याला ही व्यवस्था तुमच्याकरता केली असं म्हणायला? आपला विश्वास किती आहे तो पाहतो. म्हणून होऊ येती वर्मे काय, होऊ येती ठावी काय वर्मे त्याच्याने. म्हणून एक गोष्ट आहे आपल्याला जी साधना करायची आहे, आपण जप करतो रोज, आपण कर्म भगवंताला समर्पण करतो, आपण तीर्थयात्रा करतो, आपण साधू जनांची सेवा करतो, आपण घरात सुद्धा मुलं आई वडिलांची, पत्नी पतीची हे जी सेवा करतो, ही साधनाच एक प्रकारची. ह्या साधनेत 2च गोष्टी पक्क्या लक्षात ठेवाव्या लागतात.
की मला जे काही करायचं आहे ते व्यवहारातलं काही मिळवायचं नाही, मला कोणत्या लोकाला जाऊन स्वर्गाविर्गात कुठून मरायला जायचं नाही, राहायला काही नाही. या जगाचा जो मूळ मालक आहे त्याची मर्जी संपादन, त्याची कृपा संपादन करायची, मला त्याला प्राप्त करायचं आहे. हे ध्येय पक्क असलं पाहिजे, हे ध्येय पक्क असलं पाहिजे. आणि मी जे करतोय ते त्याला समर्पण केल्यानं तो प्रसन्न होईल आणि मला जवळ घेईल, हा विश्वास असला पाहिजे. ध्येय आणि विश्वास या दोन गोष्टी जर असतील तर त्या ध्रुवासारखी व्यवस्था परमात्मा करतो. म्हणजे काय करतो तो? तर दोन गोष्टी करतो. तो आपल्या जवळ आहे अशी भावना, त्यालाच प्राप्त करायची प्रामाणिक इच्छा, तो आपल्याला सहाय्य करणारे शेवटपर्यंत हा नितांत विश्वास, आणि शास्त्रानं आणि संतांनी आपल्या गुरूंनी सांगितलेली साधनं नियमाने करायची ही चिकाटीचे प्रयत्न. या चार गोष्टी करीत जाताना देव आपल्याबरोबर आहे अशा प्रकारची पक्की भावना केल्यावर तो खरंच असतो. ही गोष्ट म्हणजे वर्म ठावी होतात एक पुढची, आणि तो असतो, तो खड्ड्यात पडू देत नाही, तो साधना आळू देत नाही, अपुरी राहू देत नाही, काही संकट येऊ देत नाही. ही गोष्ट महाराज तिसऱ्या चरणात सांगतात. सवे असता धनी आड येऊ न शके कोणी, आड येऊ सवे असता धनी आड येऊ न शके कोणी, नलगे विनमणी पृथकाची करावी. तो जवळ असल्यानंतर आड कोणीच आपल्याला येत नाही. आपली साधना सुसाट चालत राहते, निर्विघ्नपणे चालत राहते, योग्य प्रकारच्या वेगानं चालत राहते, आणि शेवटपर्यंत जाण्याकरता काही प्रतिबंध येत नाही, काही प्रतिबंध येत नाही. नाहीतर आपण काय करतो? मुलामुलीचं लग्न असलं म्हणजे ग्रहयज्ञ करतो की नाही, गणपतीची पूजा करतो, कुलदेवतेला जातो की नाही आपल्या, कशा करता? की निर्विघ्न प्राप्त व्हावं म्हणून, निर्विघ्नपणाने. अरे साधं लग्न निर्विघ्नपणाने प्राप्त व्हायचं झालं तर इतक्या देवतांच्या आणि इतक्या विनवण्या कराव्या लागतात, इतक्या सेवा कराव्या लागतात, इतके यज्ञ करावे लागतात, इतक्या आहुती द्यावं लागतात त्यांना. हे तर उद्धाराचं प्रचंड कार्य, याच्यापेक्षा मोठं कामच नाही कोणतं. इतकं काम असताना किती लोकांना विनवावं लागेल, पण नाही, पृथकाची विनवणी करावी न लगे, तुकाराम महाराज म्हणतात. का? धनी आमच्याजवळ आहे ना, बरोबर आहे. भगवंताच्या साठी वेड्या झालेल्या ज्या गोपी आहेत, त्या गोपींचा संवाद संतांनी रेखाटला आहे, अतिशय सुंदर आहे. तो या संदर्भात सपकल बसलेला आहे. निळोबा महाराजांची गवळण, येता जाता नेणो काळाचा आडदरा, देखता सन्मुख तो पळत से माघारा, रंग श्रीरंगाचा उमटला शरीरा, तेणे वाता हात जन्म दुःख जरावो, ऐशा गवळणी त्या आनंद भरिता. गोपी एकमेकाजवळ सांगतात की आम्हाला येता जाता कोणी अडवतच नाही, अडवत नाही. एखादी गाडी चालली म्हणजे टोल नाका आला, इतके पैसे भरा, तो जकात नाका आला, हे माल कुठून आणला, कुठं चालला, जप्त करून टाका, असं ज्या भानगडी होतात. तो ड्रायव्हर एकटा किंवा कुणी नवीन माणूस त्याजवळ असलं तर होतात. अरे मालकच बरोबर आहे, आणि तो म्हणतो टोलचं कसं, तुला काय करायचं, तू गाडी चालव, मी आहे ना, मी सगळं व्यवस्था करतो, सगळी ते सगळं व्यवस्था करतात, अशी गोष्ट आहे. मग ड्रायव्हर जसा निश्चिंत असतो त्याप्रमाणे आपण फक्त ड्रायव्हरसारखे, गोसावी धनी आपल्याबरोबर आहे, सवय असता धनी आड येऊ शकणे न शिके कोणी. त्या गोपी म्हणतात आड येणारे कोण आहेत? कधी कधी आपले पितर आड येतात, आपल्या साधनेच्या आड पितर, म्हणजे जाता जाता ओघ आला म्हणून सांगतात की आपण जर पितराचं श्राद्ध पक्ष करीत नसू, आपल्या पितरात कोणी जर अपघाताने मेलेलं असलं, त्याचं ओर्धदेहिक आपण काहीच नाही केलं तर त्यांना गती मिळत नाही, आणि गती मिळत नाही म्हणून ते दुःखी होतात, आणि ते दुःखी होताना ते आपल्यावर चिडतात की यांनी माझ्याकरता काय नाही, मी याला इस्टेट ठेवली, मी याला जन्म दिला, याचं शरीर म्हणजे माझ्यापासूनच निर्माण झालेलं आहे, आणि मग ते आपल्या चांगल्या कार्यात अडथळा करून ॲक्सिडेंट घडवतात, काही घडवतात. ही दंतकथा नाही आहे, ही अंधश्रद्धा नाही आहे. कृपा करून पक्क लक्षात ठेवा. पितर आपले असंतुष्ट पितर आपल्याला आडवे येतात, कधी कधी देव आडवे येतात, तपश्चर्या करा आपलं पद घेईल म्हणून,
देव हे करतात, रिद्धिसिद्धी आडव्या येतात, कितीतरी येत असं आडवे येतात, आणि शेवट आहे काळ आडवा येतो, काळ येतो. तर भगवान आपल्या जवळ असला, आपण त्याची भक्ती करून तो जवळ असला, तर यापैकी कोणाचीही हिंमत होत नाही. कोणी आड येऊ न शके कोणी. सवे असता धनी, स्पष्ट म्हटलं, आड येऊ शकत न शके कोणी. तर नलगे विनवणी पुस्तकाची करावी. कोणाला हांजी करावं लागत नाही. तर आम्हाला सहाय्य करा, इतकं करा, आमचं पेट्रोल संपलंय, थोडं देता का वगैरे, काहीच नाही. चला सुसाट जायचं. त्याच्या गोपी म्हणतात, येता जाता नेणो. येता म्हणजे जन्माला, आणि जाता म्हणजे या शरीरातून. येता जाता नेणो कशाचा? काळाचा आडदरा. आडदरा म्हणजे आडकाठी, प्रतिबंध, रोध. त्याचा नाही, विरोध नाही, रोध नाही. येता जाता नेणो काळाचा. काय होतं? देखता सन्मुख तो पळत असे माघारा. काळ अडवायला येतो आम्हाला, पण आमच्याकडं पाहिलं की त्याला काहीतरी दिसतं, आणि तो लगेच पळून जातो, लगेच पळून जातो. याच्याकरता पुराणातलं एक उदाहरण सांगतो. काय आहे? जगद्गुरू शंकराचार्यांचे एक शिष्य आहेत, त्यांचं नाव श्रीधराचार्य महाराज, ज्यांनी भागवतावर अत्यंत समर्थपणे टीका लिहिली, भावार्थ दीपिका म्हणून, सर्वमान्य टीका आहे. त्या श्रीधराचार्य महाराजांना नृसिंहाची उपासना आहे. मग हे एका राजाला कळलं की यांना नृसिंह प्रसन्न आहे. म्हणजे कशावरून? मग राजाने परीक्षा पाहायला सांगितली प्रधानाला, आणि या श्रीधराचार्यांच्या वरती हत्ती सोडले, हत्ती, उन्मत्त हत्ती, आणि किंकाटून त्या ठिकाणी सोडले, दारू पाजून. कुवलयापीठ कृष्णावर कंसाने प्रेरला होता तसे हत्ती सोडले. आणि ते हत्ती त्यांच्या जवळजवळ जात एकदम सुसाट वेगानं मागं पळत, जीव घेऊन पळत ते हत्ती. त्यामुळे असं का होतं, असं का होतं, असं का होतं? मग त्या प्रधानाने सांगितलं की यांची नृसिंह साधना असल्यामुळे, नृसिंह भगवान विष्णूच आहे नृसिंह म्हणजे. पण या देवतेची महत्ता अशी आहे की सुरक्षेच्या बाबतीत परफेक्ट देवता आहे. म्हणजे बाकीच्या काही नाहीत असं मला म्हणायचं नाही, पण सुरक्षेच्या बाबतीत नृसिंह म्हणलं की प्रगट होतात ताबडतोब, अशी गोष्ट आहे. सुरक्षा म्हणजे त्या शत्रूचा विनाशच करतात, अशी गोष्ट आहे. तर त्यांनी सांगितलं की यांच्या मंत्राच्या प्रभावानं ती देवता प्रसन्न असल्यामुळे त्या हत्तीला हे श्रीधर महाराज नाही दिसत, त्यांना सिंह दिसतो. असं लाल डोळे केळला झेप घेणारा सिंह दिसतो, म्हणून हत्ती पळतात ते, अशी गोष्ट आहे. तर श्रीधराचार्यामध्ये आणि त्यांच्या नृसिंह भगवंताच्या कृपेनंच ह्या भागवतावरची टीका त्यांनी केली आहे. त्यांचे प्रत्यक्ष त्यांनी म्हटलं आहे असं, शुको व्यासो वेत्ती शुको वेत्ती राजा वेत्ती न वेत्ती वा श्रीधरम सकलम वेत्ती श्री नृसिंह प्रसादतः. नृसिंहाच्या प्रसादामुळे भागवतातलं सगळं मर्म या श्रीधराला कळतंय, असं ते आत्मविश्वासानं बोलतात, अहंकारानं नाही. तुम्ही त्यांची टीका आणि त्याच्यावरची वंशीधराची टीका, वंशीधरांची टीका अप्रतिम अशा प्रकारची आहे. भागवताचे सगळे विषय खुले होऊन जातात माणसापुढे, काही शंकाच राहत नाही. असो, त्याप्रमाणे त्या गोपी म्हणतात की काळ येतो, आम्हाला पाहतो आणि पळून जातो. येताना दात खाऊन येतो की यांना आता धरीन, पकडीन, याचं नरड घेईन, याचं गोटीन, यांना समाप्त करीन. गोपी म्हणतात बरं का दुसऱ्या गोपीनं, येता जाता नेणो काळाचा आडदरा, देखता सन्मुख तो पळत असे माघारा. आणि मग काय दिसतं त्याला कोणाला माहिती? हत्तीला कसा सिंह दिसतो श्रीधरांच्या मध्ये, ते दुसऱ्याला दिसत नाही. तसं काळाला आमच्यात काय दिसतं ते दुसऱ्याला दिसत नाही, पण तो सुसाट पळून जातो, सुसाट पळून जातो. त्याला काहीतरी दिसत असावं. काय दिसतं त्याला? रंग श्रीरंगाचा उमटला शरीर. आमच्यात त्यांना श्रीरंग दिसतो. श्रीरंग माझा वेडा, याला नाही दुसरा जोडा. यशोदा माता बोलते, तुम्ही याची संगत सोडा. अरे जीव सोडून देऊ, पण आता याची संगत कधी सोडू? लाचावले म्हणून लागलीचे गोडी, ते जीवेनं सोडी ऐसे झाले. तेव्हा हा श्रीरंग दिसतो कसा, याच्याकरता आम्ही एक थोडीशी गोष्ट सांगत असतो. एका वस्तीवर एक मालक आहे वस्तीचा,
आणि एक त्याने कुत्रं पाळलेलं आहे, चांगलं कमरेच्या वरती असं जाडजोड अशा प्रकारचं कुत्रं आहे आणि तेजस्वी चांगलं. एकदा त्याच्या मनात आलं की वस्तीवर कोणी चोर बीर आलं की त्याला नरडच फोडील असं ते कुत्रं आहे. आणि मालकाला गावाला जायचं होतं. गावाला गेला मालक. दिवस होते थंडीचे, खूप भयंकर थंडी पडली होती. आणि 7-8 दिवसांनी तो मालक आला. तर थंडी पडल्यामुळे त्याने ते सूट कोट वगैरे जे काही कपडे घालायचे ते वूलनचे असे भारी गरम कपडे होते आणि काळ्या रंगाचे होते. पॅन्ट काळी होती, कोट काळा होता, कानटोपी, मफलर काय जे असतं ते सगळं काळ्या रंगाचं. आणि असं त्याने लपेटून घेतलं होतं, फक्त डोळे उघडे होते. आणि तो आला. रात्र बरीच झाली होती. ते कुत्रं खाऊन पिऊन छान आपलं आळ करून पडलेलं होतं, झोपलेलं होतं कुत्रं. कुत्र्याला साचून लागली पायाची आणि सुसाट असं ओकसून कुत्रं भुंकत उठलं. आणि उठल्यानंतर जे धावलं त्यांनी काही विचार केला नाही आणि थेट त्या आलेल्या माणसाच्या गळ्यात तंगड्या घातल्या, त्याने गळ्यात पाय घातले आणि त्याचं नरडं फोडणार. इतक्यात त्यांनी त्या कुत्र्याने त्याच्या डोळ्याकडे पाहिलं. त्यांनी कुत्र्याकडे पाहिलं. मोत्या ओरडला तो मालक. आवाज ओळखला आणि तो मालक आहे असं कळलं. कुत्रं इतकं लाजलं, पटकन पळून गेलं. कुठं गेलं? 2 दिवस कुत्रं मालकाला दिसलंच नाही. म्हणजे आपण जिथं अन्न खातो तिथेच आपण इथं गद्दारी करायला लागलो. चुकून आपल्याकडून झालं, पण त्याची लाज वाटून कुत्र्याला मालकाकडे जायची हिंमत होईना. हे कुत्र्याला कळतं पण माणसाला कळत नाही. हे दुर्दैव आहे. अशी गोष्ट आहे. माणसं निर्लज्जप्रमाणे काही करतात आणि पुन्हा छाती काढून पुढे येतात मालकाच्या. विनोदाचा भाग सोडा. कुत्रं पळून गेलं. तर कुत्र्याला अगोदर तो चोर वाटला. काळ्या कपड्याचा चोर चोरी करायला आलाय वाटलं, पण त्या चोरात त्याला मालक दिसला म्हणून ते परत पळालं. हे जसं असतं त्याप्रमाणे काळ येतो आम्हाला आडदरा करायला, आम्हाला आडकाठी करायला, आम्हाला समाप्त करायला काळ येतो. गोपी म्हणते, येता जाता नेणो काळाचा आडदरा, देखता सन्मुख तो पळत असे माघारा. तो का पळतो? तर त्याचा मालक, काळाचा मालक जो परमात्मा आहे बरं का, काळाचा मालक जो परमात्मा आहे. मियाची नियमिला साता काळुग्रासी तसे भूता, भगवान म्हणतात स्वतः. गतिर्भरचा प्रभू साक्षी या श्लोकावर. तेव्हा तो काळाला मालक दिसतो आणि याच्या अंकित मी असून यांच्या या गोपींच्या मध्ये हा बसलाय. म्हणजे त्याचाच रंग, श्रीरंगाचा रंग आमच्या अंगाला उमटलाय. म्हणजे गोपी आणि श्रीरंग, गोपी गोपाळ एकच दिसतात त्याला. म्हणजे त्या गोपींच्या मध्ये त्याला गोपाळ दिसतोय काळाला आणि म्हणून तो आपला मालक आहे म्हणून पळून जातो. तर त्यामुळे काय होतं? देखता सन्मुख तो पळत असे माघारा, का रंग श्रीरंगाचा उमटला शरीरा, तेणे वाहता हात जन्म दुःख जराव. त्यामुळे आमचा जन्म, आमच्या मृत्यूचं दुःख, जन्माचं दुःख आणि जरेचं दुःख, हे सगळी दुःख आमची गेलेली आहे. कारण ही सगळी दुःख शरीराच्या निमित्तानं येतात आणि शरीर हे काळाचं खाद्य असल्यामुळे काळ शरीराला लागलाय आणि शरीर आम्हाला लागलंय. आम्ही तादात्म्य केलंय त्याचं, हेच मी आहे म्हणून शरीराचं दुःख काळाच्या माध्यमातून आणि शरीराच्या माध्यमातून काळाचं दुःख असं दोन्ही पण चिंतन करता येईल. तर असं जे दुःख आहे ते दुःख आमचं पूर्ण निघून गेलेलं आहे. असं का? तर आमचा धनी आमच्याबरोबर आहे, आमच्या हृदयात परमात्मा राहतो म्हणून. तर धनी असता सवे असता धनी, आड येऊ न शके कोणी, नलगे विनवणी पुस्तकाची करावी. आम्हाला कोणाची विनवणी नाही करावं लागत, आमचा धनीच आमचं काम करतो. या इतक्या 3 चरणांचं तात्पर्य इतकं झालं की सूर्यप्रकाश असल्यावर जशी निशी रात्री पळून जाते त्याप्रमाणे आपल्याजवळ परमात्मा आहे अशी भावना करून सच्च्या प्रामाणिक इच्छेनं, भगवंतावरच्या विश्वासानं आणि चिकाटीच्या प्रयत्नानं ज्या वेळेला आपण साधना करायला लागतो आणि भावना करतो की भगवान आमच्या बरोबर आहे साधना करताना, त्यावेळेला भगवान खरंच बरोबर असतो आणि तो असल्यावर पुढच्या अडचणी येत नाही. पुढची वर्म ठावी होतात, एक जी वर्म आहेत ती कळतात एक.
अडचणी येत नाही ही दुसरी गोष्ट. आणखी तिसरं काय होतं ते चौथ्या चरणात महाराज सांगतात. जन्माची या गती येणे अवघ्या खुंटती, कारण ते प्रीती तुका म्हणे जवळ. आता आणखी ध्येय काय मिळतं, साध्य काय साध्य होतं. वर्म ठाऊक होतात, प्रवास चांगला होतो, आड कोणी येत नाही, हे सगळं झालं. पण तुम्हाला जायचंय कुठे, तुम्ही कुठं पोचण्याकरता चालला, तुमचं गंतव्यस्थान काय आहे. तर तुकारामाने शेवटी म्हणलं जन्माची या गती येणे अवघ्या खुंट. तुमची आमची जी जन्माची गती आहे ना, जन्माची म्हणजे जन्म घेणं, वाढत जाणं, मग पुढे मोठं होणं, मग तारुण्यात येणं, मग विषयाची व्यथा लागणं, मग प्रौढ होणं, मग पैशाचा धंदा लागणं, मग प्रतिष्ठा लागणं, मग मुलाबाळांचं, मग अशा प्रकारचं, मग म्हातारपणाचे दुःख, मग मरणाचं, मग पुन्हा गर्भवास किंवा नरकवास किंवा रोग. ही या 6 दुःखाची जी लिंक आहे, जी मालिका आहे, ती खंडतच नाही, कधीच खंडत नाही. या मार्गाने जर नाही गेलं तर ही 6 दुःखाची मालिका खंडण्याची शक्यता कल्पच कल्प नाही, केव्हाच नाही. शास्त्रात असं लिहिलेलं आहे, अशी गोष्ट आहे. तर हीच एक आहे. तर एक गती आहे, गती मिळालेली आहे. एखादा मशीन सुरू झालं त्याचं चाक फिरत राहतं, बटन दाबून बंद करेपर्यंत किंवा लाईट जाईपर्यंत किंवा त्यातलं इंधन संपेपर्यंत, काहीतरी फॉल्ट होईपर्यंत ते फिरतच राहतं. त्याप्रमाणे ही गती फिरत राहते. म्हणून सगळ्या जगातल्या सगळ्या जीवांची गती अशी चालू आहे. आणि ते सगळे जीव या जगात आहेत, ती प्रकृती सगळ्यांना सांभाळते. आणि कल्पाच्या वेळी ती प्रकृतीही जिथे विश्रांतीला जाते त्याला परमगती म्हणतात. आणि हा परमगती परमात्मा आहे बरं का. गतिर्भक्ती भरता प्रभू साक्षी, ते शिणली जेथ विसवे ते परमगती मी परमगती आहे. म्हणजे आपली गती या जन्ममरणाची आहे, दुःखाची आहे 6 प्रकारच्या. तर ही गती आपल्याला खुंटविता येत नाही. तर परमात्मा जवळ असून आत्मविश्वासानं, प्रामाणिक इच्छेनं, चिकाटीच्या प्रयत्नानं आणि देव जवळ आमच्याजवळ आहे अशा प्रकारची भावना ठेवून, ही 4 सूत्र आहेत आजच्या याची. तर अशी ठेवून आपण जर साधना करू लागलो तर आपल्याच जवळचा देव आपलं हे सगळं प्रवास करतो. मागे सांगितलेलं सगळं होतं. आणखी काय तर जन्माची गती तो खुंटवितो. तो जर बरोबर असून आपल्याकडून त्याने साधना करून घेतली की हा शेवटचाच जन्म असतो आपला. जन्म नाही रे आणिक तुका म्हणे माझी भाग. मी तुम्हाला वचन देऊन सांगतो की अशा प्रकारे तुम्ही चला, तुम्हाला पुन्हा जन्म नाही. जन्म नाही म्हणजे जन्म मरण रहित सुखाची कायमची चिरंतन अवस्था प्राप्त होते. म्हणून जन्माची या गती येणे अवघ्या खुंट. सगळे जन्म पुढचे जितके ठरलेले आहेत, मागे केलेल्या कर्मानं पुढचे जितके 4,03,06,517 इतके जन्म असतील तर सगळ्याच्या सगळ्याला लाल शेरा खलास, तुमची बाकी संपली अशी गोष्ट आहे. जन्माची या गती येणे अवघ्या खुंटती. पण काय लागतं त्याला, कारण काय, एकच लागतं, कारण ते प्रीती तुका म्हणे जवळ. आपल्याला भगवंताबद्दलचं खूप 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 प्रेम असलं पाहिजे. घरादारापेक्षा, शेतीवाडीपेक्षा, नोकरी धंद्यापेक्षा, बायको मुलापेक्षा, शरीरापेक्षा, मनबुद्धीपेक्षा, जीवापेक्षा तुझी आडवाही नगा देवराया बहु आवडसी जीवापासून. भगवंताबद्दलचं प्रेम लागतं. कारण हे त्याचं कारण आहे. सगळ्या गती खुंटून जाव्यात जन्ममरणाच्या. जी वर्म साधनेतली ते चालू व्हावीत, आपल्याला ठावी व्हावीत. आणि आड आपल्याला पितर, देव, वृद्धी, सिद्धी कुणीही आडवं येऊ नये. आपला प्रवास निर्विघ्न व्हावा साधनेचा, ठेप्यापर्यंत आपण पोचावे. ह्या सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या तर, व्हायच्या असल्या तर परमात्मा जवळ सवे पाहिजे, आपल्याला बरोबर पाहिजे. आणि तो बरोबर त्यावेळेला राहतो की ज्या वेळेला आपल्या अंतःकरणात त्याचं सातत्यानं अखंड प्रेम राहतं. एका जनार्दनी प्रेम अति गोड, अनुभवी सुरवाड जाणतील प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा विण नाही समाधान. म्हणून असं प्रेम देवाला मागावं. संतांनी टाळू फोडून सांगितलं, देवाला प्रेम मागावं, देवाची साधना करावी, देव बरोबर आहे असं समजावं आणि साधना करावी. अडचण येत नाही त्याला. कारण तुका म्हणे प्रीती.
प्रेम हे त्याला कारण आहे. आणि ते प्रेम आपल्या जवळ सतत असावं लागतं. आणि प्रेम जवळ असलं, आता 5वा एक मुद्दा ॲड करा त्याच्यात, बरं का? काय? चिकाटीचा प्रयत्न, भगवंत आपला सहाय्य करणार आहे हा विश्वास. विश्वास. त्यानंतर आपल्याला उद्धार करूनच घ्यायचा ही प्रामाणिक इच्छा. हे सगळं असून भगवंताच्या प्रेमाचा अखंड धागा जर त्या ठिकाणी असेल, प्रेम जवळ असेल तर परमात्मा जवळ, प्रेम नसेल तर परमात्मा नाही. अशा प्रकारानं प्रेम असेल तर तो जवळ राहतो. आणि अशा प्रकारानं तुकाराम महाराजांनी रात्री दिवसाचा दृष्टांत देऊन 3 गोष्टी सांगितल्या की भगवंताच्या प्राप्तीची वर्म आपल्याला ठाऊक झाली पाहिजे. त्याच्याकरता त्यांनी प्रेरणा केली पाहिजे, म्हणजे तो जवळ असला पाहिजे. तो जवळ असल्यावर साधनेची वर्म ठाऊक होतात आणि साधना करताना प्रतिबंध येत नाही. आणि साधना संपताना सगळ्या जन्माच्या गती खुंटून जातात. या 3 गोष्टी जीवनात मुख्यत्वानं अशा प्रकारच्या होतात. आणि त्याच्याकरता प्रेमानं त्याची साधना करावी, त्याचं नाम घ्यावं आणि आपल्या अंतःकरणात त्याच्या कृपेनं सूर्यप्रकाशासारखा प्रकाश करून घेऊन, त्याला बरोबर घेऊन, आपल्या साधनेत बरोबर घेऊन जाऊन आपली साधना, आपली आणि जीवनयात्रा आपली सफल करावी. हा तुकाराम महाराजांचा संदेश आपल्या चरणी समर्पण करून झालेली सेवा प्रभूंच्या आणि माऊलींच्या चरणी समर्पित करून वाणीला पूर्ण विराम देऊ. जन्माची याद येणे अवघ्या खुंटती, जन्माची याद
नाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर